नमस्कार, मी संदीप दातखे राजयुग न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहोत। पत्रकार अकोल्याचा आणि अकोल्याच्याच बातम्या हे खरं तर आपलं ब्रीद वाक्य आहे। त्याचबरोबर ध्यास विकासाचा आणि अकोलेकरांचा। मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती जन्माला जर आली तर निश्चित काहीतरी स्वप्न घेऊन येत असते किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कला दडलेली आहे, फक्त तिला वाव देणं गरजेचं आहे। आज आपण राजूर या ठिकाणी आहोत आणि राजूरमध्ये डॉक्टर लहामटे यांच्या माध्यमातून जी काय गणपतीची कलाकृती या ठिकाणी उभारली याबद्दल थोडीशी आपण नक्कीच कुठंतरी उतरावं म्हणून आपण त्यांच्या हॉस्पिटलपर्यंत आलो आहे। त्यांनी जे काय रूप बनवलं आहे, त्यांनी जो काय देखावा बनवला आहे, हा देखावा आम्ही तुमच्यापुढं सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे। पण नक्कीच वाव आणि कलेला वाव देणारी माणसं जर असली, हे कायमच आपण बोलतो की तालुका आदिवासी जरी असला तर आदिवासी तालुक्यामध्ये कलाकार मंडळी फार आहे आणि त्यांना जर कलेला जर जोपासना दिली, त्या कलेला जर वाव दिली तर यातून प्रत्येक व्यक्ती काहीतरी त्याच्या जीवनामध्ये अनुग्रहालेला असा बदल घडू शकतो। असेच आपण या ठिकाणी राजूर या ठिकाणी आलो आणि ह्या राजूरचे जे डॉक्टर लहामटे आहेत थोडं त्यांच्याकडून समजून घेऊया। कारण राजदीपचा राजा या संकल्पनेने त्यांनी जो गणपती या ठिकाणी बनवला आहे, थोडं सादर त्या विषयावर थोडंसं आपण चित्रीकरण पण करूया। बघा, या ठिकाणी एक प्रतिकृती आहे शंकराची, त्याचबरोबर गणपतीची या ठिकाणी मूर्ती आहे। पाठीमागे बघायला जर तर अम्ब्रेला फॉल आहे, भंडारदरा। आपल्या अकोले तालुक्याची जी ओळख आहे भंडारदरा, नुकतंच राज्य शासनाने जो काही GR काढला आहे, या भंडारदरा नावाला कुठंतरी राज्य शासनाचे आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे हे नावसुद्धा त्यांनी दिलेलं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्वात सुंदर शिखर कळसुबाई मंदिर जे बारीला आहे, तेही बारीच्या मंदिराची प्रतिकृती आपल्याला या ठिकाणी त्यांनी साकारलेलं आहे। बरेचसे तालुक्यातील लोक असे आहे का तालुक्यामध्ये जे काय आपलं पर्यटन आहे ते पर्यटन कित्येक जणांनी बघितलेलं नाही। कळसुबाईचं मंदिर कसं आहे मित्रांनो, बघा, ही प्रतिकृती या ठिकाणी सादर करण्यात आली। आणि विशेष म्हणजे अकोला तालुक्यामध्ये जे पर्जन्य होतं आहे, जे काय पाण्याची निर्मिती या ठिकाणी होते ती अमृतेश्वर मंदिरापासून जे रतनवाडीला जे मंदिर आहे त्याची प्रतिकृती ही अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी बनवली आहे। मित्रांनो बघा, हे एवढं करणं आणि एका कलाकारांनी बनवणं आणि त्याला निमित्त आहे फक्त गणराज देवाच्या रूपाने, गणपतीच्या रूपाने आणि गणेश चतुर्थीच्या रूपाने या ठिकाणी ह्या मंडळाने हा जो काय गणपती आणि हा जो काय देखावा या ठिकाणी केला आहे अतिशय जबरदस्त आणि वाखण्याजोगा आहे। थोडंसं आपण त्यांच्याकडून पण जाणून घ्या। आपल्याबरोबर आहेत डॉक्टर लहामटे सर या ठिकाणी। आणि खरं तर आपलं मनापासून मनापर्यंत स्वागत। आज जी काय ही संकल्पना सर आपल्या डोक्यामध्ये आले, नक्की काय सांगाल? जनता तालुक्यातील जे काही पर्यटन स्थळं आपण या ठिकाणी निर्मित केले, याच्या पाठीमागचा आपला उद्देश काय? ॲक्च्युली मुंबई पुण्या इथे गणपती बघितले तर सुंदर सुंदर देखावे असतात, पण आपल्या गावाकडे असं सुंदर देखावे खूप पूर्वी आधी व्हायचे, पण मधल्या कालावधीमध्ये ते सुंदर देखावे लोप पावत चालले होते की कुणी बनवत नव्हते। तर मग 1.5-2 महिन्यापूर्वी आमचं ठरलं होतं, माझे मित्र किरण बांबेरे, विलास दिंदळे, संदीप देशमुख यांनी ठरवलं होतं की गणपती बसायचं। तर मग माझ्या मनात कल्पना आली की आपण सुंदर आरास वगैरे देखावा लोकांना बघण्यासारखा असावा, असं काहीतरी आपण राजूरमध्ये आपण उभं करावं। तर मग त्यातून मग विषय कोणता निवडावा यासाठी आम्ही विचार करत होतो। तर मग आमचं असं ठरलं की विषय असा जिव्हाळ्याचा निवडायचा की जो आपल्या तालुक्यातला असो, म्हणजे लोकांना त्या प्रतिकृतीकडे बघितलं की आपल्या गावची किंवा आपल्या खेड्यातल्या गावांची आठवण झाली पाहिजे। तर म्हणून त्यासाठी आम्ही ही संकल्पना आमच्या मनात रुजली आणि ती आम्ही यावर्षी प्रथमच राजदीपचा राजा यामार्फत आम्ही ही सर्व भाविकांसमोर ठेवली आहे। खूपच सुंदर। आणि अजून आपण बघू शकता का एक वेशभूषेमध्ये ही जी काही कलाकार मंडळी आहे, कलाकारच म्हणायला गेलं पाहिजे, कारण अशी प्रतिकृती सादर करणे आणि संपूर्ण कुटुंब त्यांचं आहे या ठिकाणी, त्याचबरोबर सदस्य पण आहे। आता बघा, एक छोटासा कलाकार आहे, याच्यामध्ये जे काय आपण चित्रीकरण दाखवलं आहे राजदीपचा राजा आणि डाव्या बाजूला प्रतिकृती दाखवली। बघा किती येतो रे भेटू पुढच्या वर्षी, तोपर्यंत आपल्या गड किल्ल्यांची काळजी घे। आणि विशेष म्हणजे हे सुद्धा किती सुंदर पद्धतीने त्यांनी रेखाटलं आहे। बघा, आपल्या भगिनी त्या ठिकाणी आहे, ही जी काही कलाकार मंडळी यांनी अकोले तालुक्यातील काय काय पर्यटन आहे त्या पर्यटनावर सुद्धा त्यांनी सुंदर अशी एक छपाई केलेली आहे का जेणेकरून नवीन व्यक्ती जर इथं तालुक्यामध्ये आला त्याला हे सर्व गोष्टी पाहायला मिळाल्या पाहिजे। त्याचबरोबर गडकोट हाच आमचा वारसा आणि गडकोट हीच आमची संपत्ती। खरं तर आपली तालुक्याची संपत्ती जोपासण्याचं खरं तर हीच लोक काम करीत असतात, म्हणून हा संदेश देण्यात येतो आहे। त्याचबरोबर येतो रे भेटू पुढच्या वर्षी, तोपर्यंत ट्रेकिंगला जाशील तेव्हा स्थानिक लोकांना, स्थानिक वन विभाग आणि पोलिसांना सहकार्य करशील।
तुझ्यासाठीच आहे ते. म्हणजे आपण हे गड किल्लेचं ट्रेकिंग करतो किंवा आपण पर्यटन पाहायला जातो, हे सर्व निसर्ग आपला आहे आणि त्याचं संरक्षण करणं हे आपलं काम आहे. मग त्या ठिकाणी वनविभाग असन आणि पोलीस असन त्यांनासुद्धा आपण सहकार्य करणं हे खरं तर या पथिकृतीतून आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर होईल प्रवास सुरू स्वर्गाचा, नजरेस उतुंग सह्याद्रीचा दिसावा, झालास तू पुनर्जन्म कधी तर पुन्हा नशिबी महाराष्ट्र असावा. म्हणजे आपण महाराष्ट्र राज्यामध्ये जन्माला आलो आहे तर महाराष्ट्राची सुद्धा कुठंतरी एक मान उंच व्हावी म्हणून त्यांनी हे कृती बनावी. त्याचबरोबर येतो रे भेटू पुढच्या वर्षी, तोपर्यंत जेव्हा कोकण कड्यावर जाशील तेव्हा जीव धोक्यात घालून सेल्फी किंवा रील्स बनवू नकोस, काळजी घे. म्हणजे आपण कोकण कडा असेल किंवा भंडारदरा असेल, कळसुबाई असेल, या ठिकाणी जर तुम्ही जात असाल आणि तुम्ही जर सेल्फी घेत असाल तिथं तुमचा जीव धोक्यात त्या ठिकाणी घालू नका, हा सुद्धा संदेश या ठिकाणी देण्यात येतो आहे. त्याचबरोबर येतो रे भेटू पुढच्या वर्षी, तोपर्यंत आपल्या कळसुबाई, हरिश्चंद्रगड, रतनगडवर फिरायला जाशील तेव्हा प्लास्टिकचा कचरा करू नकोस. म्हणजे आपल्याच पर्यटनाचं, आपल्याच ह्या सुंदर निसर्गाचं संरक्षण करणं आपल्या हातात आहे. किती सुंदर असा राजदीपचा राजा ह्या जे काय मंडळांनी ही संकल्पना आपल्या पुढं मांडली. मित्रांनो, ही फक्त राजूरपुरती मर्यादित नाही आहे, परंतु अकोले तालुक्यातील जे काही पर्यटक या ठिकाणी येतात त्यांच्यासाठी खरं तर ही कुठंतरी बोध आहे आणि आपण आपल्या निसर्गाचं सौंदर्य फुलवणारी माणसंच आपण आहोत. आणि विशेष याच्या पाठीमागचा जो काय त्यांचा उद्देश आहे, जे काय डॉक्टर लामटे आपल्यासोबत आहेत, त्यांनी जी काय प्रतिकृती या ठिकाणी वगैरे खरं त्यांचं कौतुक या ठिकाणी केलं गेलं. आपण थोड्या काय अजून गोष्टी जाणून घ्या. का बरं ही कल्पना तुमच्या डोक्यात का आली असं तुम्हाला काय वाटतं? ॲक्च्युली ही कल्पना आली की म्हणजे आपल्या तालुक्यातला एखादा विषय निवडायचा, मग त्यात आम्ही देखावा करायचं हे ठरवलं. पण मग नंतर विचार आला की देखावा बघतील लोक आणि नंतर विसरून जातील, मग त्याच्या पुढे काय? मग प्रबोधन झालं पाहिजे म्हणून आम्ही एक पुस्तिका छापली आहे. जे जे भाविक दर्शनाला येतील त्यांना आम्ही पुस्तिकांचं वाटप केलं आहे. त्या पुस्तिकेमध्ये आम्ही पर्यटन विषयी थोडी माहिती, पर्यटनाचं वर्गीकरण केलं आहे त्याबद्दल माहिती दिली आहे. सोबतच पर्यावरण समतोल आणि पर्यटन विकास याबद्दल माहिती दिली आहे. काही एक भाग त्यात असा दिला आहे की ज्यात आम्ही रेस्क्यू टीम असते त्यांचे पण लेख घेतले आहे, ज्यात जे स्वतः असं की एखादा पर्यटक जर टुरिस्ट जर आला आणि तो समजा धोक्यात असेल किंवा अडकला असेल किंवा मधमाशांचा हल्ला झाला मागच्या वेळेस, तशा पद्धतीने काही परिस्थिती उद्भवली तर त्याची प्रिकॉशन्स म्हणून काय घेतलं पाहिजे, आपला नंबर कुणाला द्यायला पाहिजे, गाईडला दिला पाहिजे किंवा ट्रेकिंगला जाताना स्थानिक लोकल लोकांना आपली माहिती किंवा एक डायरी देऊन ठेवायची, ते सगळं माहिती यात नोंदवलेली आहे. सोबतच लास्टला आम्ही असं केलं आहे की जे पर्यटन स्थळं आहेत अकोले तालुक्यातले, तर प्रत्येकाचे कॅम्पिंग आणि टेंटिंगचे नंबर आम्ही प्रकाशित केले आहे. तर मग जो भाविक राजदीपच्या राजाचे दर्शन घ्यायला येतो आहे तर त्याला आम्ही हे वितरित केले आहे, जे करून की अकोले पर्यटनाला हा एक हातभार लागलेला आहे आणि ह्या लोकांची माहिती खूप साऱ्या लोकांना होईल, हा त्यामागचा उद्देश आहे. बघा म्हणजे किती सुंदर जी काय त्यांनी पुस्तिका बनवली, हा राजदीपचा राजा. मित्रांनो, हे यांचं पहिलंच वर्ष आहे. बघा, प्रत्येकाला वाटतं मी मोठं व्हावं, प्रत्येकाला वाटतं माझा व्यवसाय व्हावा, प्रत्येकाला वाटतं मला कॉम्पिटिशन नसावा, प्रत्येकाला वाटतं मी आणि माझं कुटुंब एवढंच मर्यादित असतं प्रत्येकाचं जीवन, कारण प्रत्येकाला श्रीमंत बनायचं आहे. पण बघा किती श्रीमंत लोक खरी कशी असतात, ते इतरांना मोठं करणारी आणि इतरांना पुढं आणणारी माणसं असतात. असे डॉक्टर लामटेंच्या स्वरूपात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजेच काय, हा जो काय त्यांचा ग्रुप आहे याच्यावर मी थोडंसं विस्तारित आपल्याला करू शकतो की राजदीपचा राजा म्हणजे डॉक्टर अभिनय लामटे जे आहे हे विशेष म्हणजे बालरोग तज्ज्ञ आहेत. आणि हे बालरोग तज्ज्ञ जरी या ठिकाणी असतील तरी पण त्यांचं स्वरूप जर आपण बघितलं गेलं तर या ठिकाणी भटकंती, त्याचबरोबर आपल्या जपायच्या आपल्या सह्याद्रीला विशेष म्हणजे या ठिकाणी नैसर्गिक ऐतिहासिक किल्ले, धार्मिक, सांस्कृतिक, वन आणि वन्यजीव, कृषी आणि वन्य आधारित हे सर्व यांनी या पुस्तकेमध्ये केलं आहे. म्हणजे एखाद्या अकोल्याला एखादा पर्यटक जर येणार असेल तर त्याला जर हे पुस्तक जर मिळालं त्याला कुठेच काही विचारण्याची गरज नाही. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्ही हरिश्चंद्राला आणि पासनाईला जाणं असेल तर त्या ठिकाणी जे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत त्यांचे मोबाईल नंबर दिले. तुम्हाला काय अडचण आली किंवा तुम्हाला हॉटेलिंग पाहिजे असलं, तुम्हाला कुठं काही वेदना होत असतील, त्याचबरोबर मुदखेल असेल, भंडारदरा असेल, कळसुबाई बारी असेल, रतनगड असेल आणि सांदन व्हॅली साम्राज्य असेल, हे सर्व नंबर्स या ठिकाणी दिले मित्रांनो. आणि खरं तर हे सर्व आपण बघितणं गरजेचं आहे. अजून सर्वात महत्त्वाचं सहकार्य जे आहे ते किरण वांबेरे, विलास दिंदळे, गौरव नवळे, आनंद बिडवे, रोशन भांगरे, सोमनाथ निर्मळ, संदीप देशमुख, प्रज्वल देशमुख आणि गणेश खाडे, राहुल गाबाले आणि दत्तात्रय शिंदे असं राजदीप बाल रुग्णालय राजूरला त्यांचं बाल रुग्णालय म्हणजे जनतेची पण
सेवा करतात आणि निसर्गाची सेवा, असं सुंदर असं चित्रीकरण खरं तर यांनी केलं आहे. आणि हा देखावा दाखवण्यासाठी आपण राजयोगच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आपण आलो आहे. अजूनही काही गोष्टी त्यांचं जे काय आज शेवटचं हा विसर्जनाचा आजची वेळ आहे आणि विसर्जनसुद्धा त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने ठेवलं आहे, तेही सुद्धा तुम्हाला दाखवण्याचे आम्ही प्रयत्न करूया. बघा, खरं तर कळसुबाईचं जे मंदिर आहे बारीचं, कित्येक लोक तालुक्यामध्ये जरी राहत असतील तरी हे मंदिर त्यांनी बघितलेलं नसणार आहे. बघा ना, आणि याच्या पाठीमागं जे काय बॅकग्राऊंड लावण्यात आलेलं आहे, हे बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता. भरकटलेला आयुष्याला तुझाच आधार, म्हणजे कसा विचार आहे बघा. डॉक्टर जरी असले, डॉक्टर या ठिकाणी आहेत, परंतु डॉक्टर अभिनय लामटे यांनी हे बालरोग तज्ज्ञ आहेत आणि हे जी काही कृती आहे ही आदिवासी समाजाचं जे काही प्रतिकृती या ठिकाणी रेखाडली आणि ही कृती ही त्यांनी बॅकग्राऊंडला टाकली. कारण हा अकोला तालुका आदिवासी आहे आणि या आदिवासी तालुक्यामध्ये हे जे काही सौंदर्य आहे हे सौंदर्य दाखवण्याचं आणि फुलवण्याचं काम खरं तर या ठिकाणी डॉक्टर लामटे यांनी नक्कीच केलेलं आहे. बघू शकता आपण, हा जे काही मंदिर आहे या मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभारली आहे. आपल्याबरोबर आहे खरं तर हे सर्व राजूर या ठिकाणचं जे काय परिसर आहे आणि जे काय निसर्ग आहे या निसर्गाचं छायाचित्रीकरण करणारे आमचे मित्र आनंदजी बिडवेसुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. थोडं त्यांच्याकडून जाऊया, कारण त्यांचं पण विशेष सहकार्य ह्या प्रतिकृतीसाठी लागलेलं आहे. कारण अकोला तालुक्यामध्ये जर पर्यटक येत असेल तर त्या पर्यटकाला अकोला तालुक्याचा निसर्ग दाखवायचं काम तर ही फोटोग्राफर छायाचित्रकार मंडळी करीत असतात. आणि मग वेगवेगळ्या रूपाने मग भंडारदरा भरला असेल, रंधा फॉल वाहत असेल, कळसुबाई असेल, निळवंडे असेल, रतनगड असेल, ही सगळी प्रेक्षणीय स्थळे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे छायाचित्रकार अकोला तालुक्याचं वैभव दाखवण्याचं काम करतात. नक्की काय सांगाल, आपण सुद्धा या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व आहे, काय सांगाल थोडंसं याबद्दल? सगळ्यात महत्त्वाचं तालुक्यामधल्या जे काही सौंदर्य आहे आणि दुसरी गोष्ट ते सौंदर्य निसर्गासोबतच जे काही आपले हेमाडपंथी मंदिरात आहेत, म्हणजेच अमृतेश्वर, त्याच्यानंतर कळसुबाई शिखर आणि हे आहे हरिश्चंद्रावरचं शिवलिंग. ह्या शिवलिंगाचे 4 स्तंभ म्हणजे 4 युग आहेत आणि एक स्तंभ उभा आहे म्हणजे कलयुग आहे. या देखावामध्ये अशा छोट्या मोठ्या खूप काही गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहे. याच्यातून एकच संदेश द्यायचा आहे, हा आपला वारसा आहे आणि तो आपण जपूयात. नक्कीच, म्हणजे आपला तालुक्याचा वारसा जपला पाहिजे आणि हे वारसा जपवण्याचं संदेश देण्याचं आणि निसर्गाला आपली जी काही किंमत आहे ही पूर्ण राज्यभर देशभर जगाच्या पाठीवर पोहोचवण्याचं काम तर खरं तर ही छायाचित्रकार मंडळी करत असतात. मी मित्रांनो थोडीशी अजून एक गोष्ट बारकाईने दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण भंडारदऱ्याचं जे अंब्रेला फॉल आहे आपण सर्वांनी बघितलं आहे, पण तुम्ही बारकाईने त्या ठिकाणी लक्ष द्या. बघा त्या ठिकाणी कलर्स संगती कशी आहे, तो ब्रिज बनवण्यात आला आहे, काडी त्या ठिकाणी लावण्यात आली, त्याला दोरा लावला, म्हणजे तो जो काय ब्रिजचं प्रतिकृती त्या ठिकाणी आराखडा तयार केला, किती सुंदर आहे. बघा मित्रांनो, म्हणजे आज आपण बघतोय अकोला तालुक्यामध्ये जे काही नवनवीन वेगवेगळे प्रयोग करायला हे कलाकार मंडळी करत आहेत, त्याचं चित्रीकरण आपण या माध्यमातून राजयोगच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. परंतु याच्या अगोदर तुम्ही बघितलं आहे का अकोला तालुक्यामध्ये कमानवेस असेल, मध्ये अंबिका मंदिर असेल किंवा वेगवेगळे जांताराजा मंडळ असेल, ही सर्व मंडळी ना वेगवेगळी कलाकृती उभारीत होते. परंतु हे कुठंतरी लोप पावलं चाललेलं आहे, कारण हे सर्व गणपतीच्या काळामध्ये आपल्याला हे सर्व पाहायला मिळत होतं, परंतु आता हे पाहायला मिळत नाही. कारण मित्रांनो, हे कुठंतरी यांनी मुंबईला या ठिकाणी हे सगळ्या गोष्टी पाहिल्या. डॉक्टर जर म्हणलं तर साहजिक आहे, त्यांचं शिक्षण मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी झालं आहे आणि त्यांनी ते अनुभवलं आहे, म्हणून तर त्यांनी ही प्रतिकृती या ठिकाणी पोचवण्याची आणि दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण यामधून आपल्याला संदेश मिळाला आहे. आणि बघा या ठिकाणी अमृतेश्वरचं मंदिर आहे, हे जे काही कलाकार आहे, कलाकारांनी जी प्रतिकृती या ठिकाणी आराखडा तयार केला, किती सुंदर आहे. म्हणजे मंदिराच्या आतमध्ये असलेली पिंडसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे, बरोबर. आणि त्याबरोबर हे जे काही जे काही शिल्प आहेत, जुनी प्रतिकृती आहे किंवा जुने कारागीर आहेत, त्यांनी बांधलेलं हे जे काही मंदिर आहे हुबेहूब दाखवण्याचा आणि प्रतिकृती तयार करण्याचा प्रयत्न खरं तर अभिजित लामटे सरांनी या ठिकाणी केला. खरं त्यांचं कौतुक करणं तेवढं कमी आहे, कारण आपल्या तालुक्याचा निसर्ग आपण लोकांपर्यंत पोहोचवणं आपल्याला काम आहे. त्याचबरोबर आपल्या निसर्गाची हानी नाही झाली पाहिजे. त्या ठिकाणी वन्यजीव आहेत,
प्राणी आहेत, त्या ठिकाणचे पोलीस आहेत, त्यांचंसुद्धा संरक्षण केलं गेलं पाहिजे असं खरं तर त्यांच्या संकल्पने त्यांनी जे काही प्रतिकृती तयाराच्या बरोबर प्रिंट केलेली आहे त्या प्रिंटमधूनसुद्धा हा संदेश आपल्याला पाहायला मिळतो आहे. मित्रांनो, हे सर्व करीत असताना ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. खरं तर प्रत्येक व्यक्तीला ज्यावेळेस जन्म मिळतो आणि जन्माला आलेला मुलगा नक्कीच काहीतरी उद्या बनणार आहे किंवा बनवलं गेलं पाहिजे, त्याला घडवलं गेलं पाहिजे, कारण तो मातीचा गोळा असतो. त्याला रूप देण्याचं काम खरं तर आईवडील करीत असतात आणि ज्यांनी खरं तर अभिजितला जन्म दिला अशा त्यांच्या मातोश्री या ठिकाणी आहेत. आणि हे नक्कीच मुलाचे सुंदर विचार असेल तर नक्कीच आईचेही सुंदर विचार आहे. काय सांगाल, पहिलंच वर्ष आहे, एवढा सुंदर असा देखावा केला, काय सांगाल याबद्दल? तुमचं नाव काय? त्याला लहानपणापासून खूप हौस होती गणपती बसवायची, पण तो शिक्षणामुळे बाहेर असल्यामुळे आम्हाला काय एवढं करता आलं नाही. पण या वर्षी तो इथं स्थायिक असल्यामुळे त्यांनी गणपती बसवायचं ठरवलं. मग त्यांच्यात डोक्यात विचार आले ते मित्र आणि मग त्यांनी पुण्याला ते कलाकृती करून घेतली. नक्की ही संकल्पना डोक्यामध्ये आली. हे किती दिवस अभिजित हे प्रतिकृती तयार करत होता? ते जवळजवळ 10-15 दिवस कलाकृती तयार करतात. नक्कीच बघा, अभिजितच्या कुटुंबातील ही जी काही मंडळी या ठिकाणी आहेत, आजी आहेत या ठिकाणी, त्यांच्या आजी आहेत, त्याबरोबर अभिजितची कुटुंबातले सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. ही सर्व खूप खुश आहेत आणि आपल्या मंडळाबरोबर आपल्या घरामध्ये हे मंडळ तयार केलं आहे. निश्चित अभिजितच्या मनाने पुढल्या वर्षी राजूरला कदाचित हा देखावा हा अभिजित कदाचित भविष्यामध्ये करू शकतो अशी कल्पना पण या ठिकाणी वाटतंय. आज आपण ही छोटी प्रतिकृती आपल्या घरामध्ये बनवली, काय वाटतं का ही प्रतिकृती जर शहराच्या ठिकाणी किंवा गावाच्या ठिकाणी जर भव्य दिव्यता आपल्या डोक्यात काही प्लॅनिंग आहे का भविष्यात आपण ही प्रतिकृती समाज बघेल किंवा समाजाला एक संदेश जाईल असं काय? असं भविष्यात हे आम्ही संवर्धन करून ठेवणार आहे. हे म्युझियममध्ये ठेवण्यासारख्या प्रतिकृती आहेत. तर पुढे भविष्यात काही प्लॅन सुचला तर आम्ही संग्रहालयात ठेवू. नक्कीच, म्हणजे अभिजितचं जे काही कौतुक केलं पाहिजे. या ठिकाणी राजूरकर पण या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. जे काही अभिजित आणि तुमच्या सर्व मंडळीने ही प्रतिकृती या ठिकाणी उभी केली आणि खरं तर अकोल्यामध्ये असं नाही आहे यावेळी, हे राजूरला आणि डॉक्टरांच्या कुटुंबात म्हणजे हॉस्पिटलमध्ये सध्या दिसतंय. काय सांगाल याबद्दल? निश्चितच डॉक्टर लांबटे सरांचं कौतुक केलं पाहिजे. सगळा जो होणारा गणपती मंडळांवरचा खर्च आहे त्याला बगल देत त्यांनी सह्याद्रीचं जोपासन, सह्याद्रीचं संगोपन, सह्याद्रीचं पर्यटन कसं जास्तीत जास्त वाढेल या दृष्टिकोनातून जो देखावा साकारलेला आहे तो खरोखर निश्चितच कौतुकास्पद आहे आणि त्यांच्या अशा उपक्रमांना आमचं नेहमीच अभिनंदन पात्र कौतुक राहील आणि त्यांच्या उपक्रमांना माझ्या यापुढे नेहमी शुभेच्छा राहतील. त्याबरोबर अजून अभिजितचे मित्र पण या ठिकाणी आलेले आहे. काय सांगाल, जी काय अभिजितने प्रतिकृती केली थोडं काय सांगाल? खरं ही परंपरा आता जपणं खूपच लोकांच्या नशिबात नाही असं म्हणता येईल. कारण की आत्ता आपण बघू शकतो खूप काही लोकच या आपण गडकिल्ले त्याच्यानंतर आपण जे देखावे आहे ते आपल्या घरामध्ये ठेवताय व आपल्या लहान शेजारच्या जे आजूबाजूचे जे लोक आहेत तर ते मुलं आहेत त्यांची युवा पिढी आहे, युवा पिढीला याचं मार्गदर्शन होत आहे व युवा पिढी आपली जी आहे ती ह्या गोष्टी बघून परत आपल्या काहीतरी त्यांना प्रेरणा भेटते व त्यांचा एक विश्वास बाळगला जातो आहे. तसेच डॉक्टरांनी एवढ्या वेळात वेळ काढून देखील त्यांनी एवढे पेशंट असताना देखील त्यांनी हे केलेलं आहे, त्यांचे मी त्याबद्दल खूप आभार मानतो. तसेच आमच्या सर्व जेवढे पण राजूरगावचे जे लोक आहे, बाकीचे जे मित्रपरिवार आहे त्यांचा, ते पण सगळे घरी येऊन हे बघून गेलेले आहे की खूप अप्रतिम असं त्यांचं नियोजन जे होतं आणि एवढ्या टाईममधून त्यांनीसुद्धा वेळात वेळ काढून ते देखावा केला, त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. तसंच बोलण्याबद्दल जी तुम्ही संधी दिली त्याबद्दल तुमचे देखील आभारी आहे. धन्यवाद. म्हणजे अभिजितचं या ठिकाणी कौतुकच केलेलं आहे. या ठिकाणी अभिजितचे कुटुंबातले मी सहकारी या ठिकाणी आहे. अभिजितने ही काय प्रतिकृती या ठिकाणी केली, काय कौतुक करायला याबद्दल? आता अभिनय हा खूप हुशार आणि चांगला नवनवीन प्रयोग करणारा व्यक्ती आहे तो.
मित्रांनो, खरं तर जीवनामध्ये मित्र पण पाहिजे. कारण मित्र का पाहिजे? मित्र सुखात पण पाहिजे आणि मित्र दुःखात पण पाहिजे. असे अभिजितच्या मित्रमैत्रिणी पण या ठिकाणी आहेत, सवंगडे आहेत किंवा शेजारी त्यांचे मित्रपरिवार पण या ठिकाणी आहेत. काय ताई काय सांगाल जे काय अभिजितने किंवा तुम्हा सर्वांनी जे काय ही प्रतिकृती या ठिकाणी तयार केली, काय सांगाल? हो, अभिनयनी हे खूपच छान केलं. त्याच्या प्रत्येक वेळेस नवनवीन कल्पना असतात आणि तो प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन समाजाला सांगायचं द्यायचा प्रयत्न करत असतो. त्याच्याच्यानं जेवढं होतं ते करतो. त्याचा जॉब हे सगळंच ॲडजस्ट करतो आणि त्याचं नेक्स्ट टाईम पण असंच छान काहीतरी असणार आहे. आणि आम्हाला पण खूप त्याला असं एकट्याला नाही आवडत, सगळ्यांना मिळून मिसळून. एकट्यात आनंद नसतो त्याचा, म्हणजे सगळ्यांना घेऊन असतो असं. नक्कीच म्हणते आनंद हा एकट्यापुरता नाही आहे, सगळ्यांना घेऊन असतो. तुम्ही पण अभिजितच्या फ्रेंड्स आहात, काय सांगाल थोडंसं? सध्या मी तिला अभिनयनी ही कल्पना मांडली ना, सगळ्यांनी म्हणजे असं एकत्र प्रतिसाद दिला की एकत्र सगळ्यांनी यावं, एन्जॉय करावं. की आपल्या अकोले तालुक्यातले जे पर्यटन स्थळ आहे त्यांच्याविषयी असं सगळ्यांना समाजाला सगळ्यांना त्याची माहिती मिळावी यासाठी देखावा त्यांनी देखावा बनवला आहे. तर सगळ्यांना खूप छान वाटतंय असं. नक्कीच म्हणजे सर्वांना छान वाटतंय, प्रतिसाद छान मिळाला त्याला. नक्कीच. अगदी शेवट म्हणजे नक्कीच सगळे येऊन गेले, कॉलेजेस, शाळा, विद्यार्थी, शिक्षक, बाहेरचे डॉक्टर्स वगैरे त्याचे फ्रेंड्स सगळे येऊन गेलेत. अरे वा, म्हणजे राजूर परिसरातील जे काही शाळा असतील, शिक्षक असतील ते सुद्धा येऊन गेले. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाठीमागं जे काही वारली पेंटिंग आहे, ही वारली पेंटिंग दाखवण्याचा प्रयत्न अभिजित यांनी केला आहे. आणि विशेष 9 ऑगस्टला आदिवासी दिन असतो, पण त्या ठिकाणी बघतोय आपण तालुक्यातील जे काही लाक्षणिक हे आदिवासी दिवस असतो तो पूर्ण राज्य पाहत असतं. कारण अकोले तालुक्यातून जे काही संस्कृती आहे ही संस्कृती इतर तालुक्याला, जिल्ह्याला, राज्याला पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी ही वारली पेंटिंग या ठिकाणी दाखवण्यात आली. कारण माझा तालुका आहे, माझा आदिवासी तालुका आहे आणि आदिवासी तालुक्यामध्ये असलेली सगळी संस्कृती या ठिकाणी बाप्पाच्या निमित्ताने या ठिकाणी अभिजितने दाखवण्याचा आणि अभिजितच्या सहकार्याने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणूनच आपण या माध्यमातून, आपण राजयोगच्या माध्यमातून अकोले तालुक्यातल्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर आमचा हा यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा. अभिजितबद्दल किंवा अभिजितच्या टीमबद्दल किंवा आपल्याला काही कमेंट करायचे असतील तर नक्कीच खाली दिलेले कमेंट आपण त्या ठिकाणी करू शकता. अभिजितची खाली दिलेली लिंकवर अभिजितचा नंबर पण आपण दिलेला आहे, तुम्ही त्यांना पण शुभेच्छा या ठिकाणी देऊ शकता, का जेणेकरून भविष्यामध्ये छोटं रूप आहे ते तालुक्याच्या ठिकाणी किंवा आपल्या गावाच्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात अभिजित कसं करू शकतो, त्याला आपण सर्वांतर्फे गणपती बाप्पातर्फे खूप खूप लाख लाख शुभेच्छा देऊ.
या ठिकाणी डॉक्टर अभिजित लहामटे आणि त्यांचे सर्व मित्र या ठिकाणी आहेत. एखादा आनंद उत्सव करायचा आहे तर त्यासाठी गावच पाहिजे असं काही नाही. हे 5-7 मित्र या ठिकाणी आले आणि त्यांनी राजदीपचा राजा त्यांनी पहिल्या वर्षीच हे सर्व उपक्रम त्यांनी राबवला आहे. हे अभिजितचे या ठिकाणी मित्र आहेत. थोडंसं जो काय तुम्ही उत्साह या ठिकाणी सांगताय, काय सांगाल? आमचा हा गणपती पर्यावरणपूरक आहे आणि पारंपरिक सोहळ्या पद्धतीने आमचा हा गणपतीची मिरवणूक चालली आहे. सर्वांना आवडेल अशाच पद्धतीने, कोणाला त्रास नाही, काही नाही, अशा पद्धतीचा हा गणपतीची मिरवणूक आहे आमची आणि सगळे एकदम आनंदामध्ये आहेत. कौटुंबिक आमचा हा गणपती आहे आणि सगळ्यांची एक संकल्पना होती, एक नैसर्गिक याच्यावरती मागं डेकोरेशन करायचं, या पद्धतीने आम्ही डेकोरेशन केलं होतं आणि त्याच दृष्टीने आम्ही त्यामुळे पारंपरिक पद्धतीच्याच या गोष्टी ठेवल्यात. धन्यवाद. नक्की. म्हणजे बघा, हे सर्व करीत असताना मित्रपरिवार पण महत्त्वाचे असतात. अभिजितचे अजून मित्र या ठिकाणी आहे. काय नाव आपलं? राहुल गव्हाले. काय सांगाल, काय करता आपण? फार्मासिस्ट आहे. फार्मासिस्ट आहे. कसं काय वाटतं बा, शिकलेलं आहे, उच्च शिक्षित आहे, आज आनंदामध्ये सगळ्या ग्रुपनी गणपती बसवला आहे, मिरवणुकीमध्ये मित्रमैत्रिणी नाचताय, आनंद घेत आहे, काय सांगायचं? खूप आनंद आहे आम्हाला. आनंद उत्सव होते. अशाच प्रकारे आम्ही आनंदात हा उत्सव साजरा करू. बघा, या ठिकाणी जे काय अभिजितच्या जे काय मैत्रिणी आहेत, भाऊजाई आहेत, फ्रेंड पण आहेत, मागे आई पण आहे आणि परिवार पण आहे. ही सर्व मंडळी या ठिकाणी आहेत आणि आज जर बघताय हां, सगळे जे कार्यकर्ते या ठिकाणी आहे, खूप आनंदात आहे. काय सांगाल मंडळाबद्दल, काय सांगाल, थोडं बोला. प्रथम वर्ष आहे आणि त्याच्यामुळे पहिल्या वर्ष आम्ही खूप आनंद झालेला आहे. नक्कीच आनंद घेतलाय. छोट्या काय सांगशील, बोल. काहीच नाही का? बरं.